गायडन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे शिक्षक पवित्र पोर्टलमार्फत नियुक्त होतात किंवा ज्यांची निवड होते, त्यानंतर संबंधित शिक्षकांना पंचायत समिती जॉईन करावी लागते. त्यानंतर आपली जी शाळा असते ते जॉईन करावी लागते. तर हा जो प्रोसेस आहे तो कशा प्रकारे असते आणि मित्रांनो तुम्हाला आवश्यक असणारा पंचायत समितीची हजर रिपोर्ट घ्यावी लागते. तसेच ते गट शिक्षण अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येते. तसेच शाळांची हजर रिपोर्ट म्हणजे शाळेवर हजर झाल्यानंतर जे हजर रिपोर्ट असते ते मुख्याध्यापक यांच्याकडून आपल्याला घ्यावी लागते. तर नेमकी आपल्याला ही प्रोसेस कशी प्रकारे करायची असते ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कारण बरेच आता जे 11,085 जे उमेदवार पवित्र पोर्टलमार्फत पहिल्या निवड यादीमध्ये आलेले आहेत, त्यांच्या बऱ्यापैकी उमेदवारांची निवड झाल्यानंतर अजून त्यांची नियुक्ती बाकी आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे. तर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहितीची अपडेट मिस होणार नाही. सर्वात आधी मित्रांनो, पवित्र पोर्टलमार्फत जे आहे जे क्रम आहे त्यामध्ये निवड यादी जाहीर करण्यात येते. प्रशासनाच्या वतीने, शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने ही पवित्र पोर्टलमार्फत शिक्षकांची भरती केली जाते. त्यामध्ये निवड यादी जाहीर झाल्यानंतर जे दुसरा नंबरचा क्रम आहे त्यामध्ये उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी संबंधित आस्थापना असते. त्यामध्ये जिल्हा परिषद असेल, नपा असेल, मनपा असेल किंवा खाजगी शैक्षणिक संस्था असेल, यांच्या मार्फत त्यांचे जे प्राधिकारी असतात ते एक समिती तयार करतात आणि ते समितीच्या मार्फत कागदपत्रांची पडताळणी होत असते. त्यानंतर जे उमेदवार कागदपत्र पडताळणीमध्ये मित्रांनो इथे पात्र अपात्र जे असतात त्यांच्यावर रिमार्क देण्यात येते आणि पात्र उमेदवारांना जे आहे ते समुपदेशन त्यांचं घेऊन पदस्थापना देण्यासाठी त्यांना बोलवण्यात येते, म्हणजेच काउन्सिलिंग करण्यात येते. जिल्हा परिषदेमार्फत जे काही काउन्सिलिंग असते त्यामध्ये सर्व संबंधित उमेदवारांना जिल्ह्यामध्ये रिक्त असणारी जे काही त्यांची वेकेन्सी असते ते दाखवण्यात येते आणि त्यापैकी त्यांना शाळा किंवा जे काही त्यांची शाळेचं गाव असेल ते त्यांना निवड करायची असते. ते झाल्यानंतर मित्रांनो सर्व उमेदवारांना जे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे जे असतात त्यांच्या मार्फत नियुक्तीपत्र दिले जाते आणि हा जो नियुक्तीपत्र असते मित्रांनो तो प्रथम नियुक्ती आदेश असते. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा असून ते घेतल्यानंतर आपल्याला जे नंतर मेडिकल करावे लागते. त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन देखील असतो, तो देखील आपण पुढे त्याची माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. या व्हिडिओमध्ये आपले सर्वात महत्त्वाचे 2 टप्पे आहे, 5 आणि 6 नंबरचे, की पंचायत समिती जॉईन कशी करायची, त्याला कोणता अर्ज द्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला पुढे नेमकी प्रोसेस कशी करायची आहे आणि त्यानंतर शाळा जॉईन करायची आहे. तसेच यामध्ये आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे 2 अहवाल देखील तुम्हाला आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत. त्याची देखील माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे मिळणार आहे. मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे हा जो हजर रिपोर्ट आहे तो पंचायत समितीचा आहे. म्हणजेच मित्रांनो मुख्य कार्यकारी अधिकारी जे जेडपीचे असतात त्यांच्याकडून आपल्या हातामध्ये जे नियुक्तीपत्र आहे ते मिळाल्यानंतर आपल्याला जे आपले संबंधित पंचायत समिती जी असते ते जॉईन करावी लागते. तर त्यासाठी आपल्याला स्क्रीनवर दिसणारी हा जो हजर रिपोर्ट आहे किंवा याला जे आहे तिचे रुजू अर्ज देखील म्हणतो आपण, यामध्ये आपल्याला हा जो हजर रिपोर्ट असणार आहे किंवा रुजू अर्ज असणार आहे त्यामध्ये आपल्याला इथे आपली तारीख टाकावी लागते ज्या दिवशी आपण तिथे संबंधित पंचायत समिती जॉईन करणार आहोत. त्यामध्ये गट शिक्षण अधिकारी साहेब यांच्या नावाने हा पत्र असते. त्याचा विषय आहे शिक्षण सेवक 1 ते 5 पदावर रुजू करून घेण्याबाबत. जर आपण 6 ते 8 वर नियुक्त झाले असेल तर तिथे 6 ते 8 करायचं आहे आणि 1 ते 5 असेल तर तिथे 1 ते 5 करायचं आहे. हा जो तुम्हाला फॉर्मॅट आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील फ्रीमध्ये देण्यात येणार आहे आणि हा तुम्हाला जे आहे इथे एडिटेबल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमची सगळी माहिती इथे एडिट करता येणार आहे. यामध्ये मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्हाला संदर्भ जे जोडायचा आहे त्यामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांची नियुक्ती आदेश. आता हा तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवण्यासाठी जळगाव जेडपीचं इथे मी नाव टाकलेलं आहे. त्यामध्ये तुमचा जे काही जिल्हा परिषद असेल त्यामध्ये आपल्या जिल्हा परिषदेचं नाव टाकायचं आहे आणि संबंधित तुम्हाला CO मार्फत जे काही नियुक्ती आदेश मिळालेला आहे त्यामध्ये जावक क्रमांक असते इथे साईडला. तर ते जावक क्रमांकचं जे आदेश आहे क्रमांक इथे तुम्हाला टाकायचं आहे. त्याची डेट म्हणजे जेव्हा तुम्हाला ते त्याच्यावर डेट आहे ते डेट इथे टाकायची असते. ते जावक क्रमांक टाकून खाली अर्जदार म्हणून तुमचं इथे नाव टाकायचं आहे, जे काही नाव असेल. तुमचा पत्ता इथे म्हणजे तालुका जिल्हा इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे थोडक्यामध्ये एक विषय इथे लिहिलेला आहे की उपरोक्त संदर्भात विषयान्वये आपणास कळवू इच्छितो की माझी पवित्र प्रणालीद्वारे जे शिक्षण सेवक 1 ते 5 वर झाली असेल तर 1 ते 5, 6 ते 8 झाली असेल तर 6 ते 8 आणि 9 ते 10 असेल तर 9 ते 10 जे काही तुमचा गट असेल ते टाकायचं आहे. या पदावर तुमची निवड झालेली आहे. तदनंतर संदर्भ आदेशानुसार म्हणजे जे आपण संदर्भामध्ये मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांचा इथे रेफरन्स जोडलेला आहे त्यानुसार जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आता तुम्हाला जे काही शाळा काउन्सिलिंगमध्ये मिळाली असेल त्याचा तुम्हाला इथे गाव टाकायचं आहे, म्हणजे शाळेचा संबंधित पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्याचा
तालुका जामनेर, जिल्हा जळगाव हा तुम्हाला एक्झाम्पलसाठी मी दाखवलेला आहे. येथे आज दिनांक मध्यान्हपूर्व किंवा मध्यान्हानंतर रुजू होत आहे, तरी मला रुजू करून घ्यावे ही नम्र विनंती. इथे खाली तुमचं नाव आणि सही करायची आहे. सोबत तुम्हाला मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांचं जे काही नियुक्ती आदेश असणार आहे ते जोडायचं आहे आणि तुमचे सगळे डॉक्युमेंट्सची झेरॉक्स संबंधित कागदपत्रांची जे तुम्ही DV मध्ये दिली असेल ते तुम्हाला याच्या खाली जोडून BO साहेबांकडे हा तुम्हाला अर्ज न्यायचा आहे. त्यानंतर माननीय गट शिक्षण अधिकारी साहेब तुम्हाला रुजू अहवाल ते त्याच दिवशी किंवा त्याचे 1-2 दिवसांमध्ये ते उपलब्ध करून देतील. का आपल्याला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे हा जो कार्यालयीन आदेश आहे तो माननीय गट शिक्षण अधिकारी साहेब यांच्या सहीने आहे. आपण इथे बघू शकता स्क्रीनवर काही माहिती मी जे आहे त्यांचे वैयक्तिक कारणामुळे संबंधित शिक्षकांचे इथे हाईट केलेली आहे. परंतु मित्रांनो तुम्हाला इथे फॉर्मॅट मी दाखवत आहे की गट शिक्षण अधिकारी साहेबांच्या वतीने त्यांच्याकडे आपण रुजू अर्ज द्यायचा असतो. त्यांनी रेफरन्समध्ये 2 नंबरमध्ये टाकलेला आहे. उमेदवारांचा 12 तारखेचा इथे रुजू अर्ज होता आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांचा 11 तारखेचा इथे नियुक्ती आदेश होता. त्यानंतर 12 तारखेला संबंधित उमेदवाराने BO साहेबांकडे अर्ज केला होता. जे अर्ज मी तुम्हाला यापूर्वी दाखवलेला आहे ते दिल्यानंतर त्याच तारखेमध्ये 12 तारखेला जे आहे गट शिक्षण अधिकारी साहेबांनी एक कार्यालयीन आदेश काढलेला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की उपरोक्त संदर्भीय आदेशान्वये जे काही संबंधित शिक्षक आहे त्यांचं नाव आणि पत्ता आहे इथे यांना शिक्षण सेवक म्हणून जिल्हा परिषद जे काही त्यांची शाळा आहे तिथे पदस्थापना देण्यात आलेली आहे. या आदेशाद्वारे संबंधित जे काही शिक्षक आहेत तर त्यांना इथे सांगितलेलं आहे की यांना आदेशित करण्यात येत आहे की त्यांनी आपल्या जे पदस्थापनेचं ठिकाणी आहे तिथे रुजू होऊन तसा अहवाल या कार्यालयात सादर करावा. तर मित्रांनो आपल्याला जे आहेत इथे मान्य गट शिक्षण अधिकारी साहेबांनी जे रुजू अहवाल दिलेला आहे किंवा नियुक्ती आदेश दिलेला आहे ते घेऊन त्यासोबत हा जो स्क्रीनसमोर तुम्हाला हजर रिपोर्ट दिसत आहे तो घेऊन हे दोन्ही मान्य जे शाळेचे आपले मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडे जायचं असतो आणि त्यांच्याकडून देखील आपल्याला रुजू अहवाल घ्यायचा असतो. तर यामध्ये जे स्क्रीनसमोर तुम्हाला पत्र दिसत आहे ते देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये मान्य मुख्याध्यापक साहेब जे काही तुमची शाळा असेल त्याचं नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे, त्याची पंचायत समिती त्याच जिल्हा परिषद इथे टाकायचं आहे आणि इथे ज्या दिवशी तुम्ही शाळा जॉईन करणार आहात त्याची तारीख टाकून त्या पत्राचा विषय आपण स्क्रीनवर बघू शकतो की शिक्षण सेवक 1 ते 4 किंवा तुमचा 6 ते 8 जे काही असेल ते टाकून इथे एडिट करून तुम्हाला या पदावर रुजू करून घेण्यासंदर्भात तुम्ही इथे अर्ज करत आहात. महत्त्वाचा असा हा पत्र आहे की यामध्ये जे संदर्भ जोडण्यात आलेले तर अगोदर मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांचा नियुक्ती आदेश म्हणजे CO साहेबांचा, त्यानंतर 2 नंबरला जे आपल्याला गट शिक्षण अधिकारी साहेब BO साहेबांनी दिलेला पत्र आहे त्याचं आपल्याला रेफरन्स जोडायचं आहे. हे दोन्ही रेफरन्स आपले मुख्याध्यापक यांच्या नावाने असणारे पत्रामध्ये असणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्जदार म्हणजे जे शिक्षक आहे त्यांचं नाव, त्यांचा तालुका आणि जिल्हा तुमचा इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही खाली विनंती करणार आहात की माझी निवड जी आहे 1 ते 5, 6 ते 8 जे काही गट असेल त्याच्यावर पवित्र प्रणालीद्वारे झालेली आहे. आता त्यानंतर मी जे संबंधित आदेशानुसार जिल्हा परिषद शाळा जे काही तुम्हाला मिळाली असेल इथे जे तारीख तुम्हाला जॉईन व्हायची आहे त्या दिवशीची तारीख टाकून हा तुम्हाला रुजू अर्ज तिथे द्यायचा आहे. या तारखेमध्ये जे तुम्ही मध्यान्हपूर्व किंवा मध्यान्हानंतर रुजू होत आहे तरी मला रुजू करून घ्यावे ही नम्र विनंती करिता माहितीचं व पुढील कारवाईचं हा जो तुम्ही पत्र आहे तो सादर करत आहात. मान्य मुख्याध्यापक यांच्या नावाने इथे तुम्हाला सही करायची आहे, तुमचं नाव टाकायचं आहे. सोबत तुमचे दोन्ही पत्रांची झेरॉक्स देखील यांना लावायची आहे. हे झाल्यानंतर मित्रांनो जे तुमचे मुख्याध्यापक असणाऱ्या शाळेचे ते तुम्हाला हजर करून घेतील, रुजू करून घेतील. त्यानंतर ते देखील तुमचं रुजू जे अहवाल असणार आहे ते रुजू अहवाल तुमचा गट शिक्षण अधिकारी साहेबांच्या नावाने आणि एक पत्र त्याची तुम्हाला ते देणार आहेत. ते देखील आपण पुढे बघूया की कशी प्रकारे मुख्याध्यापक साहेब हे रुजू अर्ज दिल्यानंतर त्यांच्याकडून रुजू अहवाल इश्यू करणं. आपण स्क्रीनवर बघू शकतो की जे काही मान्य मुख्याध्यापक असतात शाळेचे त्यांच्याकडे आपण रुजू अर्ज दिल्यानंतर ते मान्य गट शिक्षण अधिकारी साहेब यांच्या नावाने रुजू अहवाल लिहितात. त्यामध्ये संबंधित विषयामध्ये ते जे काही शिक्षण सेवक आहे त्यांचं नाव टाकतात. त्यामध्ये पुढे लिहितात की यांना शिक्षण सेवक या पदावर रुजू करून घेतल्याबाबत यामध्ये ते संदर्भ जोडतात. मान्य CO साहेबांचे आदेशाची प्रतची, त्यानंतर गट शिक्षण अधिकारी साहेबांचे प्रतची देखील त्यांनी इथे रेफरन्स म्हणून जोडलेला आहे आणि 3 नंबरचं जे रेफरन्स आहे ते संबंधित आपण जे शिक्षक आहेत त्यांनी रुजू अर्ज त्यांच्याकडे दिलेला आहे त्याचा त्यांनी इथे जोडलेला आहे. त्यामध्ये पुढे पत्रामध्ये सांगितलेलं आहे की वरील विषयास अनुसरून सविनय कळविण्यात येते की जे संदर्भीय पत्र आहे त्यानुसार संबंधित शिक्षण सेवक यांची 6 ते 8 या पदावर गणित विज्ञान हे निवड झाली असून 13/3/2024 रोजी शाळेमध्ये प्रथम वेळी म्हणजेच सकाळी किंवा दुपारी मध्यान्हपूर्व किंवा नंतर तसं देखील इथे टाकण्यात येते. ते हजर झाले असून त्यांना जे इथे रुजू करून घेण्यात आलेले आहे अशा प्रकारचं पत्र किंवा याला आपण रुजू अहवाल म्हणू शकतो. तर मित्रांनो हे महत्त्वाचं असते ते मान्य मुख्याध्यापक साहेब
त्यांचे मार्फत गट शिक्षणाधिकारी आणि संबंधित शिक्षक यांना देखील याची एक प्रत उपलब्ध करून देतात. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दोन्ही जे रुजू अर्ज असतात ते कसे करायचे आहे आणि एक गट शिक्षणाधिकारी दुसरा मुख्याध्यापक यांच्या नावाने आणि हे दोन्ही रुजू अर्ज केल्यानंतर तुम्हाला जे मान्य गट शिक्षणाधिकारी साहेब, मान्य मुख्याध्यापक साहेब शाळेचे यांच्याकडून रुजू अहवाल देण्यात येते. रुजू अहवाल किंवा त्याला हजर रिपोर्ट देखील म्हणतात. हे दोन्ही रुजू अहवाल गट शिक्षणाधिकारी साहेबांचे व HM साहेबांचा हे महत्त्वाचे असते ते आणि जे काही क्रम असते अशा प्रकारचे तुम्हाला जिल्हा परिषद मिळाल्यानंतर संबंधित BO यांच्याकडे जाऊन पंचायत समिती जॉईन करायची असते, त्यानंतर शाळा जॉईन करायची असते. अशा प्रकारे तुमचा हा क्रम असतो, ज्याची माहिती आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. हे तुम्हाला दोन्ही रुजू अर्ज आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकलेले आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. हे तुम्ही डाउनलोड करून त्यामध्ये एडिटेबल फॉर्मॅटमध्ये ते असल्याने ते तुम्ही एडिट देखील करू शकता. तर मित्रांनो, ही महत्त्वाची अपडेट्स होती. यानंतर आता शालार्थ प्रणालीमध्ये नेमका त्याचा प्रोसेस कसा असतो किंवा त्याचा प्रस्ताव कसा आपल्याला पाठवायचा असतो तो देखील आपण पुढे नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर बघणार आहोत.